देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। नमस्कार, तुळजापूरनामा न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। परवा आपण एक क्षेत्रस्त्या संदर्भात बातमी केली होती, त्या संदर्भातच आता एक दुसरी बातमी करतोय। आणि हा रस्ता आहे धारोळा जाणारा, ते दाखवतो तुम्हाला। पाहू शकता आपण, हा रस्ता धारोळा जाणारा आहे। असाच हे बावीला जातो रस्ता। या ठिकाणीच रेल्वेचं काम चालू आहे आणि आता असाच हे शिवरस्ता आहे, इकडे जातो। हे शिवरस्त्यालाच काम चालू आहे। आणि जो तो क्षेत्राच्या संदर्भात आपली परवा चर्चा झाली होती आणि मंडळ अधिकारी आले होते, तलाठी आले होते पाहणी करण्यासाठी। ते 126 आणि 125 गट नंबर आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती त्या संदर्भात। मग आता आपण ते रस्ता हे दाखवतो तुम्हाला की नेमकं त्यांच्या शेताला जाण्यासाठी रस्ता कोणता आहे, जे की त्यांनी परवा 3/12/2025 ला तक्रार दिली होती। तक्रारदार आहेत भारत मोहन पवार आणि गणपत लक्ष्मण पवार। त्यांचं क्षेत्र आहे धारूरच्या शिवेत आणि हे रस्ता बघतात धारूर मोंड्याच्या शिव रस्त्याकडून तिकडून, जे की प्रथम पहिलाच त्यांना रस्ता आहे या मार्गे। आणि त्यांचा गट नंबर आहे 319, जे की त्यांच्या शेताला जायला पहिलाच शेत रस्ता आहे। तेही दाखवू शकतो तुम्हाला। 2 मिनिटात आपण त्या रस्त्याकडे जाऊ की ते पहिलाच शेत रस्ता तयार आहे। हा पाहू शकता आपण की जे तक्रार दिली भारत मोहन पवार आणि गणपत लक्ष्मण पवार की त्यांना शेत रस्ता हवा आहे, जे की पहिलाच हा शेत रस्ता त्यांच्या शेताला जायला आहे। जे की परत ते दुसरा शेत रस्ता त्यांच्या शेतात सोयीसाठी मागतात। त्यावरती आता परवा मंडळ अधिकारी तलाठी येऊन पंचनामा करून गेले ह्या क्षेत्रस्त्या संदर्भात। आणि फक्त त्यांच्या सोयीसाठी त्यांनी 126 आणि 125 गटातून वादग्रस्त रस्ता मागतात। हे चुकीचं आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे। तरी मंडळ अधिकारी तलाठीने ह्या क्षेत्रस्त्याची पंचनामा केलेला आहे। हा रस्ता पहिलाच ऑलरेडी त्यांना आहे केलेला, तरीही त्यांनी ते दुसरा क्षेत्रस्ता मागत आहेत। म्हणजे कुठून मागत आहेत तेही तुम्हाला दाखवतो। एकशे 319 गटासाठी जाण्यासाठी हा क्षेत्रस्ता पहिलाच ऑलरेडी तयार आहे, तरीही त्यांनी दुसरा क्षेत्रस्ता मागत आहेत। तरी बघू महसूल प्रशासन काय दखल घेतय, काय कारवाई करतय, काय नाही। आणि 125 आणि 126 तेही रस्ता तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात। त्या ठिकाणी त्या 319 गटातील शेतकऱ्यांना रस्ताच नाही। आणि जे की रस्ता आहे ऑलरेडी हा रस्ता आपण पाहू शकता, हे धारूरला जाणारा मार्ग आहे। इथून या डांबरी रस्त्यावरूनच हे शिवरस्ता आहे की हे शिवरस्ता नीट त्यांच्या शेतात जातो। ऑलरेडी रस्ता तयार आहे, आपण पाहू शकता। हे बघा, हे असाच तयार केलेला आहे, जुना आहे। तर हे शेतरस्ता भारत मोहन पवार व गणपत लक्ष्मण पवार हे वापर करत नाहीत। आणि त्यांना कावलदारापासून जवळ येण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावर त्यांचं शेत येतं आणि ते तसंच मग मोंड्याच्या शिवातून रस्ता मागतात, जे की हे धाराशिव तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या ताब्यात येत आहे। आणि त्यांनी मागतात की तुळजापूर तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या ताब्यातला रस्ता। आणि अर्ज दिलाय तुळजापूर नाही धाराशिव तहसीलदार यांना। बघू आपण आता 126 आणि 125 गटातील तुम्हाला दाखवतो।
आता आपण उभा आहोत 126 आणि 125 गटात. चक्क हा रस्ता 125 आणि 126 गटातून मागत आहेत शेतकरी. आणि हे बांध आहेत आणि ह्या बांधाच्या पलीकडं पूर्ण तुळजापूर तालुक्यातील शेतकरी आहेत. त्यांचं नाव आहे सातपुते आहेत. ही बघा, हे पूर्ण असं मोरडा शिवार आहे, जे की हे तुळजापूर तालुक्यात येत आहे. आणि हे मागतात वैयक्तिक 125 आणि 100 गटातून शेतरस्ता मागतात, जे की त्यांना पहिलाच धाराशिव तालुक्यातील बावी, धारो त्या डांबरी रस्त्यावरून शिवरस्ता ऑलरेडी तयार आहे त्यांच्यासाठी. हे आपण पाहू शकता 125 आणि 126 गटातून आपण पाहत आहोत. तरी महसूल प्रशासनाने पाहावं. महसूल प्रशासनाचे आदेश आहेत की पहिला रस्ता असताना जर दुसरा शेतकरी रस्ता मागत असेल स्वतःच्या सोयीसाठी, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्याचा फार्मर डायरी ब्लॉक केला जाईल, असं बावनकुळे मंत्री साहेबांनी परवा जाहीर केलं होतं. बघू आपण आता काय होतंय काय नाही. हे चक्क 125 आणि 126 हे त्यांचं क्षेत्र आहे आणि ती जमीन वडलोपार्जित आहे त्यांची. त्या जमिनीतूनच हे शेतकरी रस्ता मागत आहेत. आणि अर्ज दिलाय धाराशिव तालुक्यातील तहसील कार्यालयात. आणि रस्ता आहे तुळजापूर तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या ताब्यात आणि तुळजापूर महसूल प्रशासनाच्या ताब्यात आणि धाराशिवच्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात. आणि हे आपण पाहू शकता बांध. त्या बांधावरनी शेतकरी पवार शेतकरी रस्ता मागत आहेत. तर आपण त्यांचंही दाखवू शकतो. आता ही आहे 26 गट. त्या 26 गटातून हे समोर दिसतं आता एक लिंबाचं आणि आपट्याचं झाड. पवार शेतकरी असो मधूनच हे 126 गटातून वाहनं न्यायचे भर पेरलेल्या ह्याच्यातून पिकातून. आम्ही प्रेमापोटी त्यांना सांगितलं बराच वेळेस, कारवाई आम्ही केली नाही कधी, काय कोणाला तक्रार हे दिली नाही, काय नाही. आम्ही त्यांना सांगतच गेलो. पण आता त्यांच्या जर सोयीसाठी रस्ता मागत असतील तर आता कारवाई करणं, तक्रार देणं हे योग्य आहे. आणि आम्ही ते तक्रार देणारच. कारण ते राहतात कावलदारात, जमीन आहे धारूच्या शिवत आणि रस्ता मागतात तुळजापूर तालुक्यातल्या महसूल प्रशासनाच्या ताब्यातला. कितपत योग्य आहे. आणि तसं बघायला गेलं तर रस्ता त्यांना ऑलरेडी आहे, फक्त की त्यांना लांब पडतो म्हणून 10 किलोमीटर. ते जवळ करण्यासाठी त्यांनी जे की पवन चक्कीने कुठेही त्यांचे प्लॅन उभा करण्यासाठी ते टावर उभा केले. ती की त्यांनी वैयक्तिक त्यांच्या पैशात त्यांनी टावर उभा केले, त्यांनी रस्ते केलेत. त्या रस्त्याने त्यांचा रस्ता शेत जवळ झालाय. असं त्यांना वाटायला की आता 2 किलोमीटरवर आपलं शेत आलंय आणि मागू इथून जणाच्या शेतातून. हे आपण बघा मग असे आपल्याला दाखवलं धारूळ आणि बावीचा डांबरी रस्ता आणि त्या डांबरी रस्त्यावरूनच येणारा रस्ता हा रस्ता आहे. हे असाच पूर्ण डांबरी रस्त्याला जोडलेला गेलेला आहे, शिवरस्ता आहे. आणि हे शेत आपण पाहू शकता. शेत कोणाचं आहे तर भारत
यांचं क्षेत्र आहे आणि यांच्या शेतातच बांधायचं म्हणजे हे शिवरस्ताच आहे. जे की धारावरून आलं त्या साईडलाच हे आहे त्यांचे नांगरले सगळी जमीन त्यांचीच आहे आणि शिवर एकदम त्यांच्या ह्याच्यात आहे आणि हे धारावच्या शिवात त्यांची शेती आहे आणि हे शिव. आता हे 22चा परिसर 22चा परिसर म्हणलं तर आता हे 126 गट आहे आणि हे 126 गटातून मागतात जे रस्ता शेत रस्ता जे की त्यांच्या स्वार्थासाठी. बघू आता महसूल प्रशासन म्हणतंय जर स्वतःसाठी जर रस्ता मागत असतील तर आम्ही त्यांचं फार्मर डायरी ब्लॉक करू, कारवाई करू, ही करू ती करू. परत इतरही कोणत्याही महसूल प्रशासनाच्या योजना त्यांना देता येणार नाहीत असं महसूल प्रशासनाचे आदेश आहेत. परवा काही दिवसाखाली तलाठी मंडळ अधिकारी येऊन गेलेत ते आपण पाहू शकता. हे 2 झाडं दिसतात, ह्या झाडाखालीच म्हणजे 126 गटातच बसून त्यांनी पंचनामा केला आणि दोन्ही शेतकऱ्याचं जाणून घेतलं की त्यांनी स्वार्थासाठी रस्ता मागतात स्वतःसाठी आणि असं म्हणजे दुसऱ्याच्या शेतातून कसा दिला जाईल रस्ता जे की पहिला त्यांना ऑलरेडी रस्ता आहे. आता महसूल प्रशासनाने पंचनामा केलाय त्यावर आता आदरणीय तहसीलदार मॅडम कधी येतील त्याची शेतकरी वाट पाहत आहेत आणि काय न्याय देतील 126 125 गटातील शेतकऱ्यांना आणि 319 गटातील शेतकऱ्याला तर पहिला रस्ता आहेच फक्त ते त्यांना लांब पडतो म्हणा 10 किलोमीटर. म्हणजे की इकडून आता हे पवनचक्कीचे प्लॅन्ट असे मोठे मोठे उभारलेत त्याने त्यांच्या प्लॅन्टला जाण्यासाठी वैयक्तिक रस्ते केलेले आहेत. आपण पाहू शकता ही हे असे प्लॅन्ट मोठे मोठे केलेले आहेत त्यांनी आणि त्यांच्या स्वखर्चाने रस्ते केलेले आहेत त्यांनी पवनचक्कीवाल्यांनी आणि ती प्लॅन तिथं आलेला आहे आणि तिथपासून कावल्याचा रस्ता आलेला आहे आणि त्या हिशोबानं त्या बांधाच्या मार्गाने ते रस्ता मागत आहे जे की चुकीच्या पद्धतीने रस्ता मागत आहेत. तर बघू आता महसूल प्रशासन याच्यावर कितपत लक्ष देत आहे आणि काय कारवाई होते काय ना आपण पाहू.